संपूर्ण अयोध्या नगरी ही भगवीमय झालेली पाहायला मिळते गेल्या 2 दिवसांपासून म्हणजे रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा झाल्यापासून आणि आज सकाळी सामान्य नागरिकांना दर्शनाची रांग खुली करेपर्यंत संपूर्ण जे नागरिक आहेत ते उत्साहात पाहायला मिळतात। माझ्या मागे हे राम मंदिर पाहू शकताय। या राम मंदिराच्या बाहेर प्रचंड गर्दी आहे। प्रत्येक जणाला रामाला बघायचं आहे, रामाचं रूप डोळ्यामध्ये साठवून ठेवायचं आहे आणि राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेशजी क्षीरसागर स्वतः कोल्हापूरवरून आपल्या संपूर्ण कुटुंबासोबत आलेले आहेत दर्शनासाठी। सर, काय नेमक्या भावना आहेत? कारण बाळासाहेब ठाकरेंचं एक स्वप्न होतं राम मंदिर व्हावं आणि ते मंदिर आता झालेलं आहे, त्याची प्राणप्रतिष्ठा देखील झालेली आहे आणि नागरिकांसाठी हे मंदिर आता खुलं देखील करण्यात आलेलं आहे। नाही, डोळ्याचं पारणं फेडणारा असा हा कार्यक्रम काल आम्ही पाहिला। खरं म्हणजे शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे साहेब या दोघांनीही शेकडो सेवक शिवसेनेचे या ठिकाणी 1992 साली त्या बाबरीच्या पतनावेळी पाठवले होते आणि त्यानंतर तब्बल 32 वर्षानंतर आज राम मंदिर या ठिकाणी होताना पाहते। या देशातीलच काय जगातील तमाम कोट्यावधी हिंदूंच्या भावना आज ज्या होत्या की राम मंदिर तातडीनं होणं गरजेचं आहे ते या ठिकाणी पूर्ण होताना दिसतात। आणि या ठिकाणी जर आपण पाहिलं तर एक वेगळा मेळावा या ठिकाणी झालेला दिसतोय। संपूर्ण बघेल तिकडं जय श्रीराम भगवा ध्वज आणि म्हणून मला वाटतं की या देशामधली तमाम हिंदू नागरिक या ठिकाणी आलेले आहेत आणि या ठिकाणी एक मोठा मेळावा या ठिकाणी भरलेला आहे असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही। प्रभू श्रीरामांचं मंदिर आज सत्यात होताना आपल्याला पाहायला होतंय। खरं म्हणजे या सत्यात होताना पाहत असताना या काळी आपण जन्म घेतला याचा आम्हाला अभिमान वाटतोय। सर, एकंदरीत पाहायचं झालं तर हे मंदिर ज्यावेळेस बनत होतं त्यावेळेस अनेक विरोधकांनी टीका टिप्पणी केली, मंदिर वही बनाएंगे लेकिन तारीख नहीं बताएंगे। आज तारीख पण आलेली आहे, राम मंदिराचं प्राणप्रतिष्ठासुद्धा झालेली आहे, नागरिकसुद्धा आता मोठ्या प्रमाणात येत आहेत। मी या ठिकाणी गेले 2 दिवस वार्तांकन करतोय। सर, मी महाराष्ट्रातूनच नव्हे संपूर्ण देशातून आणि बाहेर देशातून देखील नागरिक आलेले आहेत, काय नेमक्या भावना आहेत? आपल्याला माहीत आहे की हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांचीही गर्जना होती की मंदिर वही बनाएंगे आणि विरोधकांना काही बोलून द्या, मंदिर वही बनाएंगे लेकिन तारीख नहीं बताएंगे। आज तर त्यांना उत्तर मिळालेलं आहे, मंदिर वही बन गया और तारीख भी हो गई और उद्घाटन भी हो गया। आज पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी आज या मंदिराचं उद्घाटन करत असताना कोट्यावधी जनतेनं, कोट्यावधी हिंदूंनी हा सोहळा पाहिलेला आहे आणि नरेंद्र मोदीजी हे जे काही बोलतात ते सत्यात उतरवतात हे पुन्हा एकदा या तमाम हिंदुस्थानातील नागरिकांनी पाहिलेलं आहे आणि त्यामुळे 400 काय 450 पार आकडा या लोकसभेला होईल याची मला खात्री आहे। सर, आज कुटुंबासोबत दर्शनाला आलेला आहात, नेमकं कुटुंबातले कोणकोणते सदस्य आपल्यासोबत आलेले आहेत? माझं संपूर्ण कुटुंब, माझ्या मिसेस ज्या अंबाबाई देवस्थान समितीच्या कोषाध्यक्षा होत्या सो वैशाली क्षीरसागर, मोठे चिरंजीव ऋतुराज, छोटे चिरंजीव पुष्कराज, माझ्या सुनबाई दिशा, दोन्ही नातवंड कृष्णराज आदिराज आणि संपूर्ण कुटुंबियांसह आम्ही या ठिकाणी आज दर्शनाला आलेलो आहोत। संपूर्ण यूपी गव्हर्नमेंटनं मला स्टेट गेस्टचा दर्जा या ठिकाणी दिलेला आहे। संपूर्ण या ठिकाणी त्यांनी बंदोबस्त दिलेला आहे, प्रोटोकॉल पूर्ण चांगला आहे। माझं काल VIP दर्शन झालेलं आहे, पण आज मुलांसाठी या ठिकाणी आम्ही सर्व नातवांसाठी एकत्र आलेलो होतो। आज दादा, कोल्हापूरवरून आलाय रामाचं दर्शन घेण्यासाठी, काय नेमका उत्साह आहे? उत्साह तर डोळे दिपवणार आहे। दिवाळी जी ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात साजरी केली जाते ती 10 महिन्या पहिल्यांदाच जानेवारी 22 तारखेलाच या अयोध्येत साजरी झालेली आहे, किंबहुना देशभरात साजरी झालेली आहे आणि हिंदू म्हणून आज अभिमान वाटतो। काय नेमक्या भावना आहेत? कारण एवढे नागरिक आपण पाहतोय, जय श्रीरामाच्या घोषणा या ठिकाणी चालू आहेत, काय नेमकी भावना आहे? कारण कोल्हापूरवरून एवढ्या लांबून इथे येणं आणि रामाचं दर्शन होणं. नाही, निश्चितच हा आता जो सोहळा आहे तो सर्व हिंदूंसाठी एकदम अभिमानास्पद आहे, त्याचबरोबर भावनिक पण आहे आणि हिंदूंच्या या परिसरात एकदम मोठ्या प्रमाणात भावना आहेत आणि अशी भावना मी ह्याच्या आधी कुठंच बघितलेली नाही। जय श्रीराम। नक्कीच हे प्रत्येक भारतीयांसाठी हा एक अभिमानाचा आणि गौरवशाली असा एक क्षण आहे आणि प्रत्येकाला रामाचं दर्शन घेण्याची ओढ लागलेली आहे। प्रत्येक रामभक्त हा राम मंदिराबाहेर आहे, काही राम मंदिरामध्ये देखील आहेत आणि इथून पुढचा हा जो उत्सव आहे हा रामोत्सव म्हणून संपूर्ण जग साजरा करणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट नित्यानंद नाईकसह कुणाल भोईटे, जय महाराष्ट्र न्यूज, अयोध्या, उत्तर प्रदेश।